जय शंभूराजा मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। व्हॉट्सअपवरचे अशा दोन तुम्हाला जबरदस्त असे एक छोटेसेच अपडेट्स आहेत। म्हणजे की तुम्हाला जर व्हॉट्सअपवर एखाद्याने तुम्हाला इमेज सेंड केला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा इमेजमध्ये कसं असतं, एखाद्या वेळेस हॅक करण्याचा प्रयत्न करतात इमेजद्वारे तुमचं व्हॉट्सअप, जर तुम्हाला काय करायचं त्यावेळेस त्या इमेजच्या खाली एक लिंक दिली असते, पण त्या लिंकवर क्लिक करण्यात तुम्हाला सांगतो की तुम्हाला समजणार आहे आता डायरेक्ट व्हॉट्सअपमधून की ही इमेज रिअल आहे का फेक। हे कशा पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअपमध्ये आता चेक करू शकता, कसं काय करायचं सगळं काय सांगतो। त्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। आणि दुसरं जे काय अपडेट्स आहेत ते तुम्हाला डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सांगणार आहे। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जा आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, तुमचं जे काही व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला अपडेट्स करून घ्यायचं, जर अपडेट्स केलं नसेल, कारण की नवीन अपडेट्समध्ये हे दोन ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सर्व व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला अपडेट्स करून घ्या। जसं की आता रँडमली तुम्हाला सांगतो, जसं की मी व्हॉट्सअप ओपन करून घेतो आणि जसं की तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये, जसं की आता कोणताही तुमचा ग्रुप असेल, जसं की बघू शकता इथे जसं की मला हा इमेज सेंड केला आहे। समजा मला जर काय एखाद्या वेळेस कसं असतं की इमेजवर सुद्धा तुमचं व्हॉट्सअपमध्ये हॅक केलं जातं, जसं की इमेजवर सेंड करतात आणि त्याखाली लिंक असते, पण त्या लिंकवर क्लिक करण्यात तुम्हाला काय करायचं, जसं की इमेजवर क्लिक करून घ्यायचा आणि हे इमेज आहे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की हे इमेज आहे ते नेमकी म्हणजे हॅकरने सेंड केलं आहे का, जी काय असेल रँडमली तुम्हाला माहिती असेल, म्हणजे फ्रॉड आहे का ओरिजिनल आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर आता व्हॉट्सअपमध्ये एक नवीन ऑप्शन आलं आहे। कारण की बरेचसे जण जे व्हॉट्सअप आहेत ते बरेचसे जणांचे हॅक होत आहेत, अशाचद्वारे इमेजद्वारे बरेचशा जणांचे जे की व्हॉट्सअप असतात ते हॅक केले जात असतात, जसे की त्यांना एखादा इमेज सेंड करतात आणि त्यात एखादी लिंक असते, अशाद्वारे सुद्धा तुमचं व्हॉट्सअपमध्ये हॅक केलं जाऊ शकतं। तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर खात्री काय करून घ्यायचं, मेन गोष्ट तुम्हाला कोणत्या व्यक्तीने इमेज जो काही असेल तो सेंड केला, जर तुम्हाला अनोळखी व्यक्ती जसं की तुमच्यात नंबर सेव्ह नाही आणि त्या व्यक्तीने जर तुम्हाला ती इमेज जर सेंड केला असेल तर त्याला ओपन करत बसायचं, डायरेक्ट जी काय नंबर असेल तो तुम्ही ब्लॉक करू शकता। दुसरी गोष्ट, दुसरं कोणीही तुम्हाला टाकला असेल तर काय करायचं, सगळ्यात पहिले तर तुमच्या मित्रांनी पाठवलं असेल किंवा कोणीही पाठवलं असेल तर ते इमेजला तुम्हाला फक्त ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येणार, त्यानंतर इथे थ्री लाईन्स तुम्हाला दिसतील, या थ्री लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून येथे एक नवीन ऑप्शन ॲड आहे, सर्च ऑन वेब। हा ऑप्शन जर तुम्हाला भेटला असेल तर काय करायचं, तुमचं व्हॉट्सअप असेल ते अपडेट्स करून घ्यायचं, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन भेटू शकतो। सर्च अँड वेबचा ऑप्शन कसा आहे, ज्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक करता त्यावेळेस बघू शकता सर्च ऑन वेबचा असा तुम्हाला इंटरफेस येणार आहे। बघू शकता तर इथे सर्चचा ऑप्शन भेटतो, म्हणजे डायरेक्ट हे रिडायरेक्ट होणार आहे गुगलवर। जसं की याच्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आहे ते तुम्हाला समोर अशा पद्धतीतून गुगल किंवा क्रोम आहे ते दोन्हीतलं अशा पद्धतीने ओपन होणार आहे। आता बघू शकता याची संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाणार। बघू शकता संपूर्ण डिटेल्स आहे तुम्हाला अशा पद्धतीने, कोणताही इमेज असेल त्याची भेटणार, म्हणजे की आपल्याला एक गोष्ट माहीत झाली काही इमेज आहे रिअल आहे। बघू शकता त्याच्यावर अशा पद्धतीने व्हिडिओज म्हणा अशा पद्धतीतून बनलेले आहे, सगळं काय आपल्याला समजणार। हे एक छोटंसं अपडेट आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहे, कारण की हे जे की व्हॉट्सअपने का केलं, जसं की इमेजद्वारे व्हॉट्सअप हॅक व्हायला त्यामुळे केलं आहे, म्हणजे की कोणताही इमेज जर तुम्हाला आता सेंड केला तो ओरिजिनल, म्हणजे की एखाद्या वेळेस फ्रॉड सुद्धा असू शकतात, की ओरिजिनल आहे का कुठला आहे ते लगेच तुम्हाला समजणार आहे। दुसरं जे काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय करायचं असेल, तुम्हाला एखादा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधलं जर तुम्हाला स्टिकर जर क्रिएट करायचं असेल तर कसं करू शकता, जसं की व्हिडिओवर क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे थ्री लाईन्स तुम्हाला दिसत आहेत, बघू शकता थ्री लाईन्स आहेत, या थ्री लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि इथे क्रिएट स्टिकरचा ऑप्शन भेटेल। बघू शकता या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा, त्यानंतर तुम्हाला कोणत्या जी काय पार्ट सिलेक्ट करून कोणत्या पार्टचं स्टिकर बनवतं अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचा, इथून असं जर करायचं असेल तर डन करून घ्यायचा आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुमचं स्टिकर आहे ते व्हिडिओमध्ये अशा पद्धतीतून क्रिएट होणार आहे आणि त्यानंतर इथून तुम्ही सेंड करू शकता। अशा पद्धतीने हे दोन अपडेट्स होते आणि पहिले जे काय अपडेट सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि दुसरं जे काय तुम्ही कोणत्याही रँडमली कोणताही व्हिडिओ असेल त्याच्या अशा पद्धतीने स्टिकर क्रिएट करू शकता आणि हे स्टिकर आहे ते तुम्ही इथून ॲड स्टिकर सुद्धा पॅक करू शकता इथून, आणि इथून बघू शकता कोणते इथून सुद्धा इथे करू शकता। तेव्हा फक्त तुम्हाला क्लिक करायचा आणि एडिट्सवर क्लिक केल्यानंतर हे एडिट सुद्धा इथे तुम्ही तुमच्या पद्धतीतून कसं पाहिजे तशा पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीतून कोणते असेल ते अशा पद्धतीतून इमेज ॲड करू शकता, कोणताही असं तुम्ही नॉर्मली जे कोणताही तुमचा असेल कोणताही तुम्ही जर व्हिडिओमधील जर स्टिकर क्रिएट केलं असेल ते एडिट सुद्धा ते करू शकता। हा होता आजचा व्हिडिओ आवडत असेल आणि त्यानंतर तुम्ही सेंटवर क्लिक करून इथून जी काय आहे सेंट अशा पद्धतीने करू शकता। हा होता आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।